जय श्रीराम, जय श्रीराम. आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या बेलापूर मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सन्माननीय म्हात्रेताई, ज्यांनी आता प्रखर हिंदुत्वावर त्यांचं भाषण केलं, ते माझे सहकारी मनसेचे अध्यक्ष सन्माननीय गजाननजी काळे, आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय भगत साहेब, आमचे जुने मित्र आणि भाजपचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सन्माननीय रामचंद्रजी निकम साहेब, आमच्या रणरागिनी जिल्हा प्रमुख सन्माननीय पाटीलताई, मंचावर सर्वच पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, मी पुन्हा सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही. अतिशय आनंद झाला की आज पहिल्यांदा या बेलापूर मतदारसंघामध्ये सर्वच प्रमुख पक्षांची मंडळी एकत्र आलेली आहेत आणि सगळ्यांची तोंड एकाच दिशेला आहेत, हिंदुत्वाच्या दिशेला. हिंदुत्वाच्या दिशेला अनेक आमच्या मतभेद असतील, वाद असतील, पण एक विचार असा हिंदुत्वाचा की ज्यांनी सगळ्यांनी आम्हाला एकाच विचाराने आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं आपल्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. अनेक निवडणुका तुम्ही सगळ्या लोकांनी याच्यापूर्वी लढवलेल्या आहेत, पण या निवडणुकीचं महत्त्व असं आहे की देशाची मजबूती जी मागच्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेली आहे त्याचं आणखी बळकटीकरण करणं, देशाला आणखी सक्षम बनवणं, देशाची मान जगामध्ये आणखी उंचावणं आणि या देशातल्या गरीब माणसाला जास्तीत जास्त सोयी सुविधा देणं, याच्यासाठी मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आणि त्याच्यासाठी आपण सगळा हा खटाटोप करतो आहोत आणि त्यांना पंतप्रधान करण्यासाठी 400च्या पार आपल्याला जाण्यासाठी आपल्याला नरेश म्हस्केंना निवडून आणायचं. मित्रांनो, उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या आपल्या नव्या मुंबईसाठी 5 तासाचा वेळ दिलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय सगळीकडे रॅलीमध्ये स्वतः जात आहेत. उद्या देखील आपल्याबरोबर मुख्यमंत्री महोदय असतील आणि ज्याप्रमाणे देशामध्ये मोदी साहेबांचा अतिशय कणखर आणि निरपेक्ष आणि सक्षम असं नेतृत्व आहे, तसंच नेतृत्व महाराष्ट्राला मागच्या 2 वर्षापासून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेक निर्णय जे कधी आपण स्वप्नातही पाहिले नव्हते असे निर्णय या राज्य सरकारनं, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, या सगळ्यांच्या जोडीला त्यांना घेऊन महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत आणि सगळे निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचलेले आहेत. आपण विरोधी पक्षाची भाषणं ऐकली असतील, चर्चा ऐकल्या असतील, ते काय टक्के टोनपे ऐकले असतील, ते स्वतःबद्दल काहीच बोलत नाहीत, स्वतः काय करणारे काही सांगत नाही, कुठली योजना त्यांच्या डोक्यामध्येच सांगत नाहीत. ते बोंबलतात काय की नाशिकची जागा अजून तुम्ही का निवडली नाही, ठाण्याची जागा तुम्ही अजून का निवडली नाही, आमच्या ठिकाणी उमेदवार का दिला नाही. अरे आमचं आम्ही बघू ना, तुला काय करायचं, तुझं जळतंय ते बघ ना. सांगलीमध्ये तुम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराला माघारसुद्धा घ्यायला लावता आली नाही. त्याच्यापेक्षा महायुतीमध्ये जे उमेदवार दिले, आमच्या 2-3 जे मेंबर ऑफ पार्लमेंट होते त्यांना बाजूला ठेवून त्यांनी एकमेकांच्या सल्ल्याने नवीन उमेदवार दिले. पण तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेमध्ये एकाही माणसाने बंडखोरी केली नाही, एकाही माणसाने. 3-4 आपण खासदार बदलले, माझ्या माहितीप्रमाणे भाजपने 7 खासदार बदलले, पण भाजपमध्ये एकाही ठिकाणी बंडखोरी झाली नाही. इतकी मजबूत युती आणि बुद्धीनं काम करणारी ही ट्रायो ज्याला आपण म्हणतो, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील आणि शिंदे साहेब असतील, अतिशय बुद्धिचातुर्याने काम करणारी आणि फक्त राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने निर्णय घेणारी ही सगळी मंडळी आपल्याबरोबर असल्यामुळं विजय आपला आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. मला नाही वाटत काही फार त्याच्यामध्ये अडचण आहे. आणि त्याच्यात
आपण दूध का म्हणतो, दूध दूध में शक्कर, राजसाहेबांसारखा एक फरडा वक्ता, राजसाहेबांसारखा बाळासाहेबांचा खरा वारस आपल्याबरोबर आलेला आहे. हे आपल्या दृष्टीनं खूप मोठी जमेची बाजू आहे, खूप मोठी जमेची बाजू. मी परवा गजाननच्या ऑफिसला उद्घाटनाला गेलो, तिथे मी त्यांना सांगितलं की तुमची ही वरिष्ठ नेते मंडळी माझे मित्र आहेत, कारण मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असताना राजसाहेब आठवड्यातून 2दा तरी राणे साहेबांकडे यायची, त्यांची मैत्री होती. बाळ लांडगावकर साहेब आमचे मंत्री होते, त्यांची माझी मैत्री होती. याच्याशिवाय जानकर सारखा आयुष्यभर समाजासाठी काम करणारा नेत्याचा पक्ष आपल्याबरोबर आहे, ज्यांनी घर सोडलं आणि घरी गेलेच नाहीत असा पक्ष आपल्याबरोबर आहे. यशवंत सेना आपल्याबरोबर आहे. ही सगळी मंडळी असल्यानंतर मला असं वाटतं विजय मिळवणं काही फारसं अवघड नाही आहे. आणि त्याच्यामध्ये बघा 2 गोष्टीचा गजानन तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. एक की आपण उद्धव साहेबांना हिंदुत्वाची शिकवणी देऊ, हे सगळ्यांना मी आठवण करून देतो. 2015 एप्रिल नंतर आता 2024 आहे, किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली, बरोबर 9 वर्ष होऊन गेली. 9 वर्षामध्ये अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या बेलापूर मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांनी एकही पब्लिक फंक्शन केलेलं नाही. म्हणजे तुमचं किती दुर्लक्ष आहे कार्यकर्त्यांकडे, पक्षाकडे किती दुर्लक्ष. एकही नाही, मी जबाबदारीने बोलतोय. दुसरा एक मुद्दा तुम्ही सांगितला म्हणून मी बोलतो आहे की आता मराठा आणि गुजरात्यांचं काढायचं. अरे तुम्ही गुजरात्यांच्या नावाने ओरडता, पूर्वी मुंबई आणि गुजरात आणि महाराष्ट्र एकच होता, ज्याला आपण मुंबई इलाखा म्हणायचो. तेव्हापासून ही सगळी मंडळी इथं राहत आहे. तुम्ही मतासाठी विष का पेरता आहात? एका बाजूला तुम्ही शिव्या द्यायच्या, हां तिथे केमचू म्हणायचं वरळीत. अरे तुम्ही एका बाजूला गुजराती समाजाला नावं ठेवायची, अंबानींना शिव्या द्यायच्या, आणि दुसऱ्या बाजूला अंबानींचं जे शाही प्री वेडिंग म्हणतो आपण त्याला, प्री वेडिंग झालं, त्याच्यामध्ये तुम्ही सहकुटुंब एकही घरात शिल्लक न राहता 3 दिवस जाऊन तिथल्या सगळ्या पक्वांनावर, तिथल्या सगळ्या गिफ्टवर चाव मारायचा. अरे किती ढोंगीपणा, मला सांगा किती ढोंगीपणा. आणि तुम्ही आम्हाला शिकवायचं. ताई, मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी एका गोष्टीचा उल्लेख केला. लखनौला 200 एकर जागा परवा ईडीने जप्त केली. 200 एकर. तुम्ही जेव्हा शिंदे साहेबांना खोके बहादर म्हणता त्यावेळी 200 एकरची किंमत असेल 2000 कोटी रुपये. लखनौला लागून, लखनौ म्हणजे मुंबईसारखं शहर आहे, अतिशय विकसित होत आहे. आणि तुम्हालाही माहिती की पनवेलच्या जागेच्या किमती आहेत, तशा लखनौच्या बाजूच्या जागेच्या किमतीत. ती कुणाच्या मालकीची जागा आहे? कुणाच्या मालकीची जागा आहे? तुमच्या मालकीची जागा आहे. तुम्ही दुसऱ्यांना खोके बहादर म्हणता. राजसाहेब बोलले ते काही चुकीचं नाही. तुम्ही यांना खोके बहादर खोके म्हणता, यांचे कंटेनर आहेत. राजसाहेब बोलले 100% ते राजसाहेब नेमकं मुद्द्याचं बोलतात आणि स्पष्ट बोलतात. परवा राजसाहेबांनी आणखी एक चांगला मुद्दा राणे साहेबांच्या प्रचारामध्ये घेतला, तुम्हाला आठवत असेल. अरे सगळे उद्योग गुजरातला पळवले. राजसाहेब म्हटले 2014 ते 2019 आणि 2019 ते 2022 7.5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता. तुमच्या काळातच उद्योग गेले ना, तुम्ही काय झोपला होता का? लोकांची दिशाभूल करण्यामध्ये शिल्लक सेनेचे प्रमुख अतिशय हुशार आहेत, मी तुम्हाला सांगतो, अतिशय हुशार आहेत. आणि मग आणखी कोणीतरी वक्ते बोलले, उद्धव साहेबांनी 50 वेळा त्यांच्या भूमिका बदलल्या. ताई, आपण जेव्हा एकमेकाच्या विरुद्ध लढलो त्यावेळी युती तोडली. त्यानंतर आम्हाला गोरेगावला बोलवलं, सगळ्यांना, प्रमुख शिवसेनेच्या लोकांना, आणि आमच्या हातामध्ये शिवबंधन बांधलं आणि आम्हाला शपथा घ्यायला लावल्या की परत भाजपची युती आयुष्यामध्ये करायची नाही. आम्हाला इतक्या वर्ष सडवलं, तितक्या वर्ष सडवलं. थोडे दिवस गेले की लगेच शहासाहेब आले, चहापाणी झाला, आणखी काय झालं देवाला माहिती. परत युती केली, लोकसभेला परत तोडली, परत केली. अरे तुमच्या विचारामध्ये एक वाक्यताच नाहीये ना. आणि ज्यावेळी
निवडणुका झाल्या 2019च्या विधानसभेच्या, त्यावेळी दोन्ही पक्षाचे लोक निवडून आले. माझं काय म्हणणं होतं की समजा तुम्हाला एक शब्द दिला आपण असा गृहीत धरू थोडा वेळ, आणि नाही तो पाळला शब्द असंही गृहीत धरू, तसं तर काही घडलेलंच नाही. शहासाहेबांनी सांगितलं असं काही शब्दच दिला नाही. तुम्ही विरोधात बसायला पाहिजे होतं ना. ज्या काँग्रेसच्या विरुद्ध हिंदू हृदय सम्राट आयुष्यभर झगडले, संघर्ष केला, त्यांना बाजूला ठेवलं, त्यांच्या विचाराला तिलांजली देऊन तुम्ही मुख्यमंत्री कशाला झाला? मग विरोधात बसायचं, बाजूला बसायचं, किंवा जे व्हायचं ते राज्याचं होऊ द्या, आम्हाला नाही भाजप बरोबर जायचं, अशी भूमिका तुम्ही घेऊ शकत होता. परंतु शिंदे साहेब म्हटले तसं यांच्या मनामध्ये निकाल लागल्याबरोबर पाप आलं आणि हिंदुत्व सोडून हिंदू विरोधी जी सगळे गट आहे त्यांच्याबरोबर जाऊन हे बसले आणि सगळा सत्यानाश स्वतःचा करून घेतला. ज्या शिवसेनेच्या विरुद्ध, ज्या ठाकरे फॅमिलीच्या विरुद्ध या मुंबईमध्ये बोलायची कुणाची हिंमत नव्हती, बरोबर आहे ना, एक भीती होती, दरारा होता आणि बाळासाहेबांबद्दल रिस्पेक्ट होता. आज तुम्हाला गल्लीतलं शेंबडं पोरगं सुद्धा शिव्या देत आहे आणि तुम्ही काही नाही करू शकत. सगळं घालवलं. बाळासाहेबांची जेवढी पुण्याई होती, बाळासाहेबांचं जेवढं कर्तृत्व होतं, बाळासाहेबांनी जेवढी इज्जत कमावली होती, सगळी इज्जत ह्यांनी घालवली. आज कुणीही पोरगं उठते आणि तुम्हाला दगड मारते, तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याच्यामुळं फक्त नेता बदलला, एक कणखर नेता आपल्याला मिळाला आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणारा, कार्यकर्त्यांचा वापर करून फेकून देणारा नेता बाजूला झाला. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप सोपं झालं. आणि शिंदे साहेबांची कार्यपद्धती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालेली. एकही दिवस या माणसाने दोन अडीच वर्षामध्ये सुट्टी घेतली नाही. एकही दिवस हा मनुष्य 3-4 वाजण्यापूर्वी झोपलेला नाही. कुणी कधीही जा, तो कुठल्याही पक्षाचा असो, काँग्रेसचा असला तरी मी सांगतो गजाननराव, आलेल्या माणसाचं ऐकून घेणं आणि तात्काळ त्याला मदत करण्यासाठी फोन करणं, काय पत्र असेल तर आदेश देणं, कुणाला दम द्यायचा दम देणं, कुणाला अधिकाऱ्याला सूचना करायच्या सूचना करणं. ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या ज्यावेळी ज्या ज्या अडचणी आल्या, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मदतीला हा नेता शिंदेसाहेब हा शाखा प्रमुखापासून आलेला कार्यकर्ता आहे. प्रत्येकाच्या मदतीला सर्व प्रकारे तन मन धन ज्याची ज्याची गरज आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मदत केलेली, आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जसं केंद्रामध्ये आता कुणीतरी वक्त्याने उल्लेख केला, कुणाच्या स्वप्नातही नव्हते असे प्रचंड निर्णय. मग ते 370 कलम हटवणं असो, ट्रिपल तलाकचा निर्णय असो, राम मंदिर बांधण्याचा निर्णय असो, अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्याचा निर्णय असो, किंवा देशाला डिफेन्समध्ये सेल्फ सफिशियंट करण्याचा निर्णय असो, महिलांसाठी अनेक म्हणजे ते गॅसचे निर्णय असतील, पाण्याचे निर्णय असतील, टॉयलेटचे निर्णय असतील, असे प्रचंड निर्णय घेणारा जसा केंद्रामध्ये मोदींसारखा ताकदवार नेता आहे, तसाच ताकदवार नेता महाराष्ट्रामध्ये आल्यामुळं महिलांसाठी अनेक निर्णय झाले, मुलींसाठी अनेक निर्णय झाले. शेतकऱ्यांना जर 45,000 कोटी रुपये एका बटनाच्या याच्यावर त्यांनी दिलेले आहे. सगळ्या सिनियर सिटीजनला आपल्याला फोकट प्रवास करायची संधी दिली, महिलांना 50% सवलत दिली, 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विम्याची सोय केली, 5 लाखापर्यंत आपण फुकट आपल्याला औषध पाणी करण्याची व्यवस्था केली. अशी ताकदवार माणसांच्या मागे किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा जो आनंद आहे तो आनंद आम्ही आत्ता उपभोगतो आहोत. आणि यांना आणखी मजबूत करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये भावी काळामध्ये असेच नेते महाराष्ट्राला देशाला गरज आहे, त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहे. आपला स्वार्थ नसतो. आपल्या अवतीभोवती जी गरजू माणसं आहेत, जी गरीब माणसं आहेत, ज्यांना गरज आहे, अशा माणसांना मदत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कुणाला कुठलं पद, कुणाला कुठलं पद, कुणाला आमदार, कुणाला खासदार आपण करत असतो. आणि त्यातलाच एक कडी म्हणून आपण या ठिकाणी आलेलो. मित्रांनो, फार उशीर झालेला आहे. फक्त विजय माने बोलले तसं मी तुम्हाला सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री आणि मंदाताई असतील, आणखी सगळी मंडळी या ठिकाणी असतील. उद्या आपण या रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहावं, आपली कुठलीही गैरसोय होणार नाही अशा प्रकारची मी खात्री देतो. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे काही साहित्य लागेल त्याची चिंता करू नका.
मग ते तुमचा बॅच असेल, तुमच्या गळ्यातला मफलर असेल, कॅप असेल, परिचयपत्र असेल, काय जे लागेल ते तुम्हाला तात्काळ पुरवलं जाईल. फक्त सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं तसं. कुणी कृपया रुसवे, नामदेवराव बोलले, रुसवे फुगवे हे अजिबात ठेवू नका. कुणाच्या निरोपाची वाट बघू नका, फोनची वाट बघू नका. उचला फोन आणि आम्हाला कुणालाही फोन लावा. तुमच्या सगळ्या अडचणी, तुमच्या सगळ्या गरजा दूर केल्या जातील, हे मी जबाबदारीने सांगतो. दिवस कमी आहेत म्हणून आपल्याला ही सगळे पथ्य पाळावी लागतील. आणि प्रत्येकाने मीच नरेंद्र मोदी आहे, मीच मस्के आहे असं समजून आजपासून, या क्षणापासून कामाला लागा. 20 तारखेपर्यंत कुठलेही वैयक्तिक किंवा इतर प्रकारची कामं असतील ती सगळी बाजूला ठेवा आणि गहाळ राहू नका. इलेक्शन नेहमी लक्षात ठेवा, इलेक्शन हे अनसर्टन असतं. म्हणून कुणीही नशेमध्ये राहू नका की आपलं तर होणार आहे, आपल्याला काय, आपण घरी बसलो तर काय फरक पडतो. प्रत्येकाने त्या माठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि जास्तीत जास्त मतानं नरेश मस्केंना आपल्याला निवडून आणायचं आहे. नरेश मस्केबद्दल मला वाटतं गणेशजी, आपलं गजाननजी बोलले, त्यापेक्षा जास्त काय आणखी बोलण्याची गरज नाही. एक चांगला कार्यकर्ता, एक तडफदार कार्यकर्ता, एक आक्रमक कार्यकर्ता, विद्यार्थी सेनेपासून काम केलेला आणि एक अनुभवी महापौरपद ठाण्याचं भूषवलेला असा अनुभवी उमेदवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती, आणि विशेषतः आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपली गैरसोय झाली तरी चालेल, आपल्याला थोडा अपमान सहन करावा लागला तरी चालेल, आपल्याला उभं राहलं तरी चालेल, आपल्याला नाश्ता नाही मिळाला तरी चालेल. आपले जे सहकारी पक्ष जे आपल्यासाठी आपल्यापेक्षा जास्त तडफेने काम करतायत, त्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आपण काळजी घ्यावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.